वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक आणि वनसेवकची जे भरती निघत आहे आणि जवळपास 14,500 प्लस जागांसाठी ही भरती तुम्हाला मोठी भरती वन विभागामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि वनरक्षक मध्ये शिक्षण 12वी पास लागते आणि वनसेवक मध्ये शिक्षण 10वी पास लागते। आणि वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गातलं आहे, तर यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त जागा आहे वनसेवकच्या जवळपास या ठिकाणी 12,991 जागा रिक्त आहे आणि वनरक्षकच्या जवळपास 1400 जागा रिक्त आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्या 1600 पर्यंत या ठिकाणी रिक्त जागा होणार आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकांची भरती निघणार आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर हे वनरक्षक वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर यामध्ये जे टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते, 120 मार्काचा पेपर असते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि पासिंगचा जर विचार केला 60 पैकी आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावले जाते, आपण पेपर या ठिकाणी पास असतो। आणि यामध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग नसते आणि त्याचबरोबर गणिताचे प्रश्न यामध्ये विचारले जात नाही। ठीक आहे, तर वनरक्षक वनसेवकची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि त्याचबरोबर हे भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर पाहता वनसेवकचं जे पद आहे हे नव्यानं यावर्षी निर्माण करण्यात आलेलं आहे आणि जागा सुद्धा भरपूर आहे, 12,991 पद आहे। जेवढ्या जागा आहे तेवढ्या अटी सुद्धा त्यामध्ये ठेवण्यात आल्या की यामध्ये फक्त 10वी पास आणि 12वी पासच पाहिजे। ग्रॅज्युएशन वाले मुलं सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकणार नाही, जे उच्च शिक्षित मुलं आहेत तर ते वनसेवक मध्ये फॉर्म भरू शकणार नाही आहे। ठीक आहे, तर ह्या काही अटी त्यांनी टाकलेल्या आहे त्यामध्ये। त्याचबरोबर वनसेवक मध्ये वयोमर्यादा जास्त असणार आहे, कारण की हे गड्ड संवर्गातलं पद आहे, तर जवळपास 18 ते 38 वर्षापर्यंत किंवा 34 वर्षापर्यंत सुद्धा वयोमर्यादा वनसेवकला असू शकते, कारण की यामध्ये वयोमर्यादा जास्त असते। आणि त्याचबरोबर यामध्ये जे फिजिकल सुद्धा असण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा वनसेवक पदामध्ये। आणि लेखी परीक्षा सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे, कारण की फॉर्म जास्त त्या ठिकाणी येणार आहे, तर लेखी परीक्षा त्यांना घ्यावंच लागणार आहे, लक्षात ठेवा। कारण की ही जी भरती आहे हे सरळ सेवेने घेतली जाणार आहे, तर यामध्ये पेपर निश्चित त्या ठिकाणी असू शकतो। तर ज्या पण विद्यार्थ्यांना येणाऱ्या दिवसामध्ये वनसेवक मध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा। ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकची भरती कधी निघणार आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो। यूट्यूबवर जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर काय सांगत आहे की ह्या वनरक्षक वनसेवक भरतीचा एक क्रायटेरिया आहे की बाबा ते फॉर्म्युला आहे म्हणते या भरतीचा की 3-3 वर्षांना ते भरती पडते, 4-4 वर्षांनी ते भरती पडते। तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो, तुम्ही जर ह्या आशेवर त्यांचा ऐकत असेल तर तुमची जे या ठिकाणी काहीच तयारी या ठिकाणी होणार नाही। तर असं कोण सांगू राहिलो तर तुम्ही त्यांचा ऐकसान की बाबा 3-3 वर्षांना भरती निघाल। आता 2023ला भरती निघाली, तर डायरेक्ट 2026ला भरती त्या ठिकाणी निघणार आहे। 2026च्या पुढं तुम्ही ह्या आशेवर बसले तर तुम्ही या ठिकाणी तयारी करताना एकदम सिरियसली तुम्ही घेताना ग्राउंडची सुद्धा तुम्ही तयारी या ठिकाणी करताना नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कन्फर्म जे आहे विद्यार्थी मित्रांनो कोणी या ठिकाणी सांगू शकत नाही की बाबा ह्याच महिन्यामध्ये निघणार आहे, ह्याच वर्षी निघणार आहे। ठीक आहे, मी सुद्धा या ठिकाणी कन्फर्म सांगू शकत नाही, पण काही ना काही तो अंदाज असतो की तो आपल्याला त्या ठिकाणी लागतो। तर आपल्याला जे आहे बाकीच्यांच्या भरोशावर या ठिकाणी बसायचं नाही आहे। आणि मी तुम्हाला हे सांगत नव्हतो, तर जे महाराष्ट्राचे जे वनमंत्री आहे गणेशजी नाईक, तर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा केली आहे महाराष्ट्रातील जेवढे पण वनरक्षकच्या रेंज आहे, जे पण वनवृत्तार आहे, वनरक्षक झालं, वनसेवक झालं, त्याचबरोबर वनपाल झालं, जे वन विभागातील जेवढे पण पद रिक्त आहे तर त्या आम्ही 2 ते 4 महिन्यामध्ये जागा भरणार आहे, अशी त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे। तर हे भरती काढणं आपल्या हाती तुमच्या हाती नाही आहे, लक्षात ठेवा। तर हे वनमंत्री त्या ठिकाणी जे काढू शकते लक्षात ठेवा, कारण की त्यांच्या हाती सर्व त्या ठिकाणी असते। ठीक आहे, तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो ह्या 2-4 महिन्यामध्ये तुम्हाला वनरक्षक वनसेवकची भरती मोठी पाहायला भेटणार आहे, कारण की महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेशजी नाईक, तर त्यांनी जे घोषणा केली आहे की आम्ही येत्या 2 ते 4 महिन्यामध्ये हे भरती
भरती काढणार आहे, तर तुम्हाला आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जायचं आहे। कारण की वनरक्षक वनसेवकची जी भरती आहे अंदाजे जून ते जुलै महिन्यापर्यंत या ठिकाणी येऊ शकते। जून ते जुलै महिन्यामध्ये जर निघाली तर पेपरासाठी 2-3 महिन्याचा टाइम घेणार आहे, त्यानंतर ग्राउंड त्या ठिकाणी हिवाळ्यापर्यंत सुद्धा ग्राउंड या ठिकाणी जाऊ शकतं, असा एक अंदाज आपला या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ज्यांना सुद्धा वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की वनरक्षक वनसेवक भरतीचं ग्राउंड खूप अवघड आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, खूप मेहनत त्यामध्ये लागते, जवळपास 3-3, 4-4 वर्षाची मेहनत लागते ग्राउंडसाठी। ग्राउंड जर तुम्हाला चांगले मार्क जर घ्यायचे असेल तर 3-3, 4-4 वर्षाची प्रॅक्टिस असेल, तेच मुलं त्यांना जास्त मार्क पडते त्या ठिकाणी। ठीक आहे, तर खूप या ठिकाणी जे प्रयत्न करावे लागते, खूप मेहनत करावी लागते वनरक्षकमध्ये। ठीक आहे, या वनरक्षकमध्ये लागणं एवढं सोपं नाही, जे 100पेक्षा वेगळं या ठिकाणी करणार आहे तर त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता वनरक्षकची मी तुम्हाला माहिती या ठिकाणी थोडक्यात सांगून देतो। वनरक्षकमध्ये तुमचं ग्रॅज्युएशनही झालं असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। वनरक्षकमध्ये फक्त 12वीमध्ये सायन्सवाले मुलं फॉर्म भरू शकते, कॉमर्सवाले भरू शकते, पण आर्टवाल्यांसाठी अटी शर्त आहे की अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असेल तरच आपल्याला फॉर्म भरता येते, नाहीतर फॉर्म भरता येणार नाही। महिला आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता वनरक्षकमध्ये। वयोमर्यादा जर विचार केला 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। SC/ST ला 5 वर्षाची सूट असते आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट यामध्ये असते। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात अगोदर आपलं काय असते यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। सर्वात अगोदर वनरक्षक भरतीमध्ये तुमचे पेपर असणार आहे, जे की 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्यामध्ये सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असते आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। TCS कंपनी हा पेपर घेत असते, नेगेटिव्ह मार्किंग नसते। जे आता 2023ची वनरक्षकची भरती झाली तर नेगेटिव्ह मार्किंग नव्हती त्यामध्ये, आणि पासिंगचं सुद्धा खूप कमी आहे। म्हणजे जे 60 प्रश्न आहे, 60 पैकी आपले 27 प्रश्न जर बरोबर आले तर आपण पेपर पास असतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाते। कोणती कॅटेगरी असं SC/ST OBC EWS NT ओपन SBC SCBC। तर अशा प्रकारे आपलं हे असणार आहे लेखी परीक्षा। पेपर झाल्यावर आपलं ग्राउंड असणार आहे। उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 163 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, सर्व कॅटेगरी फक्त ST कॅटेगरी सोडून। छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर अशा प्रकारे यामध्ये उंची लागते। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे। 120 मार्काचा पेपर, 80 मार्काचा ग्राउंड, असं 200 पैकी मेरिट लागत असते कॅटेगरीनुसार वनरक्षकचं। तर यामध्ये तुमचा 1-1 मिनिट जर या ठिकाणी टाइम जास्त झाला वनरक्षक भरतीमध्ये ग्राउंडचा, तुम्ही 5 किलोमीटर रनिंग हे 17 मिनिटापेक्षा न मारता 18 मिनिटामध्ये मारले तुम्हाला 70 मार्क भेटणार आहे। जसजसा तुमचा 1-1 मिनिट जाणार आहे तसतसे 10 मार्क आपले कमी या ठिकाणी होत जाणार आहे। तर एवढं हार्ड ग्राउंड वनरक्षकचं आहे। आणि तसंच महिला उमेदवारांचं सुद्धा ग्राउंड आहे। महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग मारावं लागते 12 मिनिटाच्या अंदर। ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग ह्या 12 मिनिटाच्या अंदर आल्या तर त्यांना डायरेक्ट ज्या 80 मार्क भेटते। आणि जसजसा 1-1 मिनिट जरी झाला जास्त तर 10-10 मार्क आपले मायनस केले जाते, तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। आणि हे सर्व टेस्ट झाल्यानंतर आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो एक टेस्ट असते, पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। तर अशी प्रोसेस आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय